हा, माझ्या शेतात उन्हाळी शेत उन्हाळी रब्बी मध्ये मी गहू घेतो, हरभरा घेतो आणि इतर मग कडधान्य बाकीचं सगळंच असतंय. आणि पावसाळी मग पूर्ण शेती भाताचीच असते. मग त्या भातासाठी मला म्हणजे जास्त त्याचा वापर करायचा आहे. बरोबर, भातासाठी चिखलणी करणार आहे. आणि बाकीचे कडधान्य बाकीची पिकं घेतात त्यामध्ये हे काम काय करणार आहे ते पण सांगा. हा, कडधान्यासाठी मग ती उन्हाळी पिकं, पावसाळी फक्त भात शेती आणि उन्हाळी शेतीसाठी नांगर, तुमची रोटरी मारणं म्हणा किंवा नांगर करणे आणि इतर याच्यासाठी मला म्हणजे कसं सरी मारणे, सरी भरणं, वखरणी करणं ह्या त्या गोष्टी सगळ्या उन्हाळी शेतीसाठी पाहिजेत आहे आणि त्याच्यासाठी मला ते बरं वाटलं. नाशिक आणि राजस्थान वरून हे शेतकरी बांधव आलेले आहेत, हे कशासाठी? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की शेतकरी बांधव एवढ्या लांबून काय येतात? तर या मागे एकच कारण आहे की ॲग्रीनरीचं हे मशीन, जबरदस्त असं मशीन आपल्या ॲग्रीनरी कंपनी लॉन्च केलं आपल्या शेतकरी वर्गासाठी. हेच ते मशीन आहे, याला शासकीय सबसिडी आहे, बैलजोडीची सर्व कामे करत आहे. आणि आज आपले हे शेतकरी बांधव आले आहेत ते याच मशीनसाठी लाईव्ह डेमो घेण्यासाठी, चालवून बघण्यासाठी. आणि आज त्यांनी मशीन चालवून बघितलेलं आहे. सर, मला तुमचं नाव सांगा की तुम्ही आज कंपनीला भेट दिली, मला तुमचं नाव सांगा सर. सर, माझं नाव दिनकर नामदेव गवळी, मी नाशिकहून आलोय. आणि मी हे मशीन मोबाईल मध्ये 2-3 वेळेस बघितलं, त्याची म्हणजे डेमो सुद्धा बघितला आणि ते मला जरा बरं वाटलं. मला पावसाळी शेतीसाठी, चिखलणीसाठी आणि उन्हाळी गहू, हरभरा इतर शेतीसाठी दोन्ही याच्यासाठी मला मशीन पाहिजे आहे. बरोबर, तर याच्यासाठी मला या मशीनचं जरा म्हणजे बरं वाटलं म्हणून मी हे मशीन घेणार आहे. बरोबर, आज तुम्ही चालवून सुद्धा बघितलं, चालवून कसं वाटलं मशीन? चालून मशीन व्यवस्थित वाटलं. बरोबर, आणि म्हणजे शरीराला काही एवढी त्याची तकलीफ होत नाही, व्यवस्थित आपल्याला माणसाला म्हणजे त्याचा एक डेमो चांगला मिळाला मला आणि त्याच्यामुळे मला ते मशीन घ्यावंच वाटतं. आणि आज आपल्या शेतामध्ये पिकं कुठली कुठली घेताय ते सुद्धा एकदा सांगा. हा, माझ्या शेतात उन्हाळी शेत उन्हाळी रब्बी मध्ये मी गहू घेतो, हरभरा घेतो आणि इतर मग कडधान्य बाकीचं सगळंच असतंय. आणि पावसाळी मग पूर्ण शेती भाताचीच असते. मग त्या भातासाठी मला म्हणजे जास्त त्याचा वापर करायचा आहे. बरोबर, भातासाठी चिखलणी करणार आहे. आणि बाकीचे कडधान्य बाकीची पिकं घेतात त्यामध्ये हे काम काय करणार आहे ते पण सांगा. हा, कडधान्यासाठी मग ती उन्हाळी पिकं, पावसाळी फक्त भात शेती आणि उन्हाळी शेतीसाठी नांगर, तुमची रोटरी मारणं म्हणा किंवा नांगर करणे आणि इतर याच्यासाठी मला म्हणजे कसं सरी मारणे, सरी भरणं, वखरणी करणं ह्या त्या गोष्टी सगळ्या उन्हाळी शेतीसाठी पाहिजेत आहे आणि त्याच्यासाठी मला ते बरं वाटलं मशीन. बरोबर, थोडक्यात आंतरमशागत बाकी सीझनला आंतरमशागत, पावसाळ्यामध्ये भात शेती करायची, असं दोन्ही मध्ये त्यांनी मशीन घेतलेलं आहे. राजस्थान वरून आपले शेतकरी बांधव आले आहेत, त्यांच्यासाठी मी थोडासा हिंदी मध्ये बोलतो. तर भाई, आपका नाम बताइए. गोविंद चौधरी, जिला अजमेर, राजस्थान. ओके, ये मशीन हमारे राजस्थान में चल रहा है, तो मशीन राजस्थान में देख के मुझे अच्छा लगा है और इधर भी चला के देखा तो बहुत अच्छा लगा मुझे मशीन का वेरिफिकेशन। और अभी मैंने खुद ने वापर के देखा है, तो ये मशीन देखने के लिए मुझे भी बहुत अच्छा लगा। तो ये राजस्थान में अब मुझे भी ये मशीन लेने को जम रहा था, तो फिर मैं इधर महाराष्ट्र को आया, तो फिर इधर देखा मैंने मशीन तो अच्छा चल रहा, मैंने खुद चला के देखा, बहुत अच्छा चल रहा है मशीन। उधर भी है, उधर भी मैंने देखा, अभी कई साल से मशीन आने लगा, उधर भी ले रहे हैं और बहुत ही अच्छा मशीन का है इसका। एग्रीनरी का जो सर्विस है वो आपको कैसा लगा वो भी बताइए। सर्विस बहुत अच्छा लगा इसका। आज आप भी आए हो, ये भाई साहब भी आए हैं, दोनों को भी एक समान जो आपको जो मतलब समझा है हमने, डेमो वगैरह दिया, दोनों को समान दिया या आपको कम दिया उनको ज्यादा दिया, ऐसा कुछ किया क्या? नहीं, ऐसा कुछ नहीं है, डेमो बराबर दिया, दोनों को एक समान ही समझा है और एक समान ही दिखाया। उनको जैसा दिखाया वैसा ही मेरे को दिखाया, उसमें कोई 19-20 कुछ भी नहीं। यस, एक जो सर्विस है वो कैसा लगा एक बार फिर से बताओ, आपको जो महाराष्ट्र में के लोग देख रहे हैं। हाँ, इसमें सर्विस बहुत एक नंबर लगा है, झूठ बोलने का काम नहीं, एक नंबर सर्विस है महाराष्ट्र का। और सर्विस भी हर जगह इसका एक नंबर मिलता है, राजस्थान में हो चाहे किधर भी हो, ऑल इंडिया में सर्विस मैंने अच्छा देखा। 2-3 जगह सर्विस वाले भी आते हैं, कोई भी प्रॉब्लम हुआ तो वो आते हैं सर्विस करने के लिए। बराबर, तो बाकी किसान भाइयों को, राजस्थान के किसान भाइयों को क्या सलाह देंगे आप? हम यही सलाह देंगे, यही मशीन लेने का और किधर उधर फंसने का नहीं। और मशीन बहुत अच्छा चला है और मेरा वीडियो देखो, बरोबर, वीडियो बना के लाया वो भी व्हिडिओ ले रहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपले राजस्थानचे शेतकरी बांधव आणि नाशिकचे शेतकरी बांधव दोघांना सुद्धा आपण समान जे काही डेमो आहे ते आपण देतो, कारण आपण आपलं जे आहे ते ऑल इंडिया आपण काम करतो। आपली कंपनी आहे, आपलं कोणते असं शॉप नाही, त्यामध्ये आपण क्वांटिटी मध्ये सुद्धा आपण काम करतो, डीलर लोकांना सुद्धा आपण माल देतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण सर्व्हिस सुद्धा चांगली देतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपलं मशीन खरेदी करायचं असेल तर आपल्या ॲग्रीनरी कंपनीकडून करावं, कारण की जे सर्व्हिस आहेत, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, आफ्टर सेलच्या ज्या संपूर्ण जे काही प्रोसेस आहे ती ॲग्रीनरीची चांगली आहे, सेल सपोर्ट तुम्हाला चांगला आहे, त्यामुळे नक्कीच आपलं मशीन बघावं आणि खरेदी करावं।
तर पॉवर विडरसाठी नक्की आपला संपर्क करा. आणि हे मशीन तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. त्यानंतर आपली कॉलिंगची टीम तुम्हाला संपर्क करेल. या मशीनची किंमत आता ऑफर किंमत फक्त 45,000 मध्ये लावलेला आहे. त्याला 50% सबसिडीमध्ये हे मशीन तुम्हाला 22,500 मध्ये भेटणार आहे. शेतकरी मित्र, एकंदरीत प्रोसेस आपल्या फायद्याची आहे. शासकीय सबसिडी सुद्धा आहे. एवढ्या सगळ्या प्रोसेससाठी एकच नाव, ॲग्रीनर ॲग्रो मशिनरी सातारा. तर नक्की भेट द्या आणि आपला पॉवर विडर नक्की खरेदी करा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.